तर आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष. तर आजच्या नवीन वर्षाची पहाट झालेली आहे. गुढीपाडवा असो किंवा साधा नॉर्मल डे असो, आजीसाठी सारखाच. आजीचं रुटीन मात्र फिक्स आहे. आजीची दिवसाची सुरुवात होते सूर्याला पाणी घातलं की बसायचं म्हशीचं दूध काढायला. तसं आता हे डिपार्टमेंट दादाकडे गेलं आहे, पण आज तो नव्हता घरी, तर आजीकडे पुन्हा ड्युटी लागली. ही बघा कार्तिकी, जशी जशी मोठी होत चालली तसं मस्तीखोर. आणि कार्तिकीची मम्मी राधा आणि राधाची जी आणखी एक मुलगी आहे चंद्रा, ती आत्ता असते शेतात. आजीचं दूध काढून होईपर्यंत मी घेतलं घर झाडायला. सणाच्या दिवशी उत्साह काही वेगळाच असतो. तसंही उत्साह तर आहेच, आणि आज लवकर लवकर कामंसुद्धा आवरायची आहेत, कारण आज नवीन वर्षानिमित्त आम्ही करणार आहोत रुद्रायणीला रोडगे आणि एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर. म्हणजेच आमची फॅमिली आणि पंचू आजीची फॅमिली. पंचू आजी म्हणजेच आमच्या आजीची बहीण. आणि ह्या दोघींशिवाय आमच्यासाठी कुठलाही कार्यक्रम, छोटा असोत किंवा मोठा, अपूर्णच आहे. दोघींशिवाय अजिबात करमत नाही. तर आत्ता माझं झाडून होईपर्यंत आजीचं दूध काढून झालेलं आहे. आणि आमच्याकडे एक प्रथा आहे, कुठलीही गोष्ट असो सर्वात आधी जाईल देवाला. हे बघा, आजीचं दूध काढून झालेलं आहे आणि सगळ्यात आधी ती ठेवेल देवापुढे. आता मी झाली आहे रेडी आणि आता मला मावशीसोबत करायची आहे गुढीची तयारी. गुढीची तयारी करायला घेणारच तर बाहेर जशी मी गेली तर मी बघते पंचू आजी, मामा आणि आदर्श आलेले आहेत. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण माझी एक फेवरेट कझिनसुद्धा येणार आहे. ती डायरेक्ट रुद्रायणीला येईल. आता सर्वात आधी मी घेतलं आहे माझं फेवरेट काम करण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, आदर्शसुद्धा किती एक्सायटेड आहे. आल्या आल्या लिटरली अंगणात सळा टाकायला लागला आहे. माझी रांगोळी होईपर्यंत इकडे मावशी महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेत आहे. आणि जी फुलं मावशी पिंडीला वाहत आहे ती दारातल्याच झाडाची आहेत. तर आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणार आहे आंब्याची डहाळी, जी मावशी आत्ता तोडत आहे. आणि आमच्या आजीच्या कृपेने ती आम्हाला अंगणातच उपलब्ध आहे. माझ्या आजीने गार्डनमध्ये पूर्ण सगळे प्रकारचे झाडं लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही बघू शकता आता मावशी आंब्याची डहाळी तोडत आहे. तर आंब्याच्या झाडाची डहाळी तोडून झाली आहे आणि आता मावशी तोडत आहे कडुनिंबाच्या झाडाची डहाळी. तर मामा हेल्प करताय मावशीला, पण कॅमेरा सुरू आहे बघून मामा झालेत बाजूला. आणि बाजूच्या मावशीसुद्धा आल्या आहेत डहाळी घेण्यासाठी. तर ऑलरेडी खूप लेट झालेला आहे, तर आम्ही कुठलाही वेळ न घालवता लागलो आहे गुढीच्या तयारीला. आणि आजी पण येऊन थांबली आहे बऱ्याच वेळची. तर आता मी मावशीला हेल्प करते आहे. ॲक्च्युली या हेल्पमधून मला स्वतःला बरंच काही शिकायला मिळतं, जे की मला पुढेही खूप कामी येणार आहे. तसंही मावशीला सगळ्याच गोष्टी फार परफेक्ट लागतात. मग कुठलाही पदार्थ असो, सणाची पूजा असो किंवा काहीही असो, मावशीला परफेक्टच लागतं. त्यामुळे मावशीकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर आता गुढीला गाठी बांधलेली आहे. होळीचा सण असो किंवा गुढीपाडवा असो, गाठीचं फार महत्त्व आहे या सणांच्या दिवशी. पूजा चालली आहे आणि गुढीची पूजा झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत रुद्रायणीला जाण्यासाठी. तिकडे घरात सगळी तयारी चालली आहे. अर्धी तयारी आम्ही कालच करून ठेवली आहे. रुद्रायणी एक गाव आहे जे आमच्या गावापासून अगदी जवळ आहे, जिथे देवीचं मंदिर आहे, रुद्रायणी देवीचं मंदिर आहे. तर तिथेच आम्ही आज जाणार आहोत आणि तिथेच रोडगे करणार आहोत. सुंदर अशी आमची गुढी रेडी आहे आणि गुढीला पाहून खूप पॉझिटिव्ह फील होत आहे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. हे नवीन वर्ष तुम्हाला पण सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ हीच प्रार्थना करते. आणि गुढीपाडवा सेलिब्रेशनचा नेक्स्ट पार्टसुद्धा लवकरच अपलोड करेल. याच व्लॉगमध्ये पूर्ण दिवसाचे मोमेंट्स दाखवणं शक्य नव्हतं, सो मी पार्ट 2 अपलोड करणार आहे. माझा आजचा गुढीपाडवा सेलिब्रेशनचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.